नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मितवा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू बघत आहोत. बघा प्रेक्षकांनो, ईश्वरीला आता पादुका सापडलेल्या आहेत आणि तेव्हाच अंजली म्हणते की कुठे आहेत पादुका. ईश्वरी म्हणते की सांगते. प्रेक्षकांनो, या राजेशला जो ती म्हणते की पादुका मला माहिती आहे, तो त्या राजेशचा चेहरा आपल्याला टेन्शनमध्ये दिसतो आणि इकडे मामी सुद्धा आपल्याला टेन्शनमध्ये दिसत आहेत आणि ईश्वरी हळूहळू चालत त्या चौरंगाजवळ जाते. प्रेक्षकांनो, ती तिथे जाते आणि सगळेजण तिच्या आजूबाजूला असतात. अर्णव तिच्याकडे बघत असतो आणि ईश्वरी सुद्धा अर्णवकडे बघते. प्रेक्षकांनो, त्या राजेशचं लक्ष त्या चौरंगाकडेच असतं, कारण त्याने तिथं पादुकाच तिथे ठेवलेल्या असतात. पण ईश्वरीला जे कोड गुरुजींनी घातलं होतं त्या कोड्याचं उत्तर ईश्वरीला सापडलेलं असतं. अर्णव ईश्वरीला खुणवतो की कुठे आहेत पादुका. हा राजेश मनोमन म्हणतो की खरंच हिला कळलं की काय. सगळे तिच्याकडे बघत असतात प्रेक्षकांनो, कारण तिने सांगितलेलं असतं की पादुका मला माहित आहे कुठे ठेवलेल्या आहेत. त्याच आसेने सगळे तिच्याकडे बघत असतात. आणि बघा, इकडे ईश्वरीने त्या चौरंगावरचा जो देवाचा कपडा आहे ना तो वर उचलते. बघा प्रेक्षकांनो, ते वस्त्र वरती उचलल्यानंतर तिला खाली एका वस्त्रामध्ये काहीतरी गुंडाळलेलं दिसतं आणि ते ती हळूच बाहेर काढते. बघा ना प्रेक्षकांनो, तिने हळूच ते वस्त्र त्या पादुकांवरनं काढलेलं असतं आणि सगळेजण तिच्याकडे आशेनेच बघत असतात. पण इकडे मामीला तर टेन्शन आलेलं असतं, जर पादुका हिला सापडतील तर सगळे हिची वाहवाह करतील, म्हणजे आपण एवढं केलं त्याचं काहीच होणार नाही. इकडे ह्या राजेशला पण टेन्शन आलेलं आहे, कारण त्याने पादुका कशासाठी चोरला होता ते काम त्याचं आता फते होणार नाही, त्यामुळे त्यालाही टेन्शन आलेलं आहे. पण असो, पादुका मिळणं हे आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट होतं. आता गुरुजींना सुद्धा आनंद झाला आहे की पादुका मिळाल्या आणि ईश्वरी त्या पादुका बघून तीही बिचारी खूप आनंद होते. बघा ना प्रेक्षकांनो, ह्या पादुका सापडल्या तर सगळ्यांना मात्र आनंदाचा आश्चर्याचा धक्काच बसतो आणि इकडे ईश्वरी आणि आजी हे एकमेकींकडे बघून हसतात सुद्धा. प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी आनंदाने अर्णवला सांगते की पादुका सापडल्या, म्हणजे तिने इशाऱ्याने सांगितलेलं असतं. बॅकग्राऊंड म्युझिक वाजतंय, घंटांचा नाद होतोय. बघा, इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही त्या राकेशकडे बघता. त्यांनी चॅलेंज दिलेलं होतं ना त्यांना की तुम्ही पादुका तर शोधून दाखवाच. आता यांना पादुका तर सापडल्याच आहे. इकडे जण इकडे दर्शन करतात, पण आपल्याला बॅकग्राऊंडला एक म्युझिक ऐकायला येतं. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरीवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णू विलासिनी विष्णुनुते, असं कंटिन्युअस ते महिषासुरमर्दिनीचं स्तोत्र चालू असतं. प्रेक्षकांना इकडे ही ईश्वरी त्या पादुकांची जागेवर त्यांना विराजमान करते. एखाद्या प्रेक्षकांना इकडे हिने विराजमान केला आणि ही त्या पादुकांच्या पाया पडत असते आणि सगळेजण त्या पादुकांच्या पाया पडत असतात. पण बघा ना, हे ज्या वेळेस प्लॅन करतात त्या वेळेस तो प्लॅन फ्लॉपच होतो ना प्रेक्षकांनो. हे बघून ना खूप मज्जा येते बघायला. ना प्रेक्षकांनो, भक्तिभावाने कुठलीही गोष्ट केलेली मनापासनं ती बरोबर आपल्याला मिळते आणि तसंच काहीसं ईश्वरीच्या बाबतीत झालेलं आहे. ते गुरुजी म्हणतातच ना की तू अगदी निर्मळ मनाने प्रार्थना केली तर तुझी प्रार्थना फळाला येईलच. जी म्हणतात की दत्त महाराज तुमचे आशीर्वाद होते म्हणूनच हे संकट टळलं. बघा प्रेक्षकांना, आता अर्णवला ती खुदखुद आहेच की ईश्वरीला कसं कळलं की पादुका इथे आहेत, म्हणून तो म्हणतो की मी सिंदूर, तुला कसं कळलं की पादुका इथे आहेत. बघा, ईश्वरी म्हणते की सर, गुरुजींचे शब्द फक्त माझ्या कानामध्ये घुमत होते. ज आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, म्हणजे काय याचा अर्थ सुद्धा आता ईश्वरीने आपल्याला सांगितलेला आहे. ईश्वरी म्हणते की म्हणजे पादुका जवळच आहेत, फक्त त्यांची जागा चुकलीये. हे बघा प्रेक्षकांनो, ही त्या राजेशकडे बघून म्हणत असते. हे गुरुजींच्याही म्हणजे गुरुजींनाही आनंद होतो की ईश्वरीने आपलं म्हणणं समजून घेतलं आणि त्या पादुका शोधल्या आणि आजींनाही याचा फार आनंद झालेला दिसतोय. पण आता आजी ईश्वरीला स्वीकारतील का नाही हा पण आजच्या एपिसोडमध्ये टाकलेला एक ट्विस्ट आहेत प्रेक्षकांनो. बघा, गुरुजी खूप छान आजींना पण समजावून सांगतात. बघा प्रेक्षकांनो, इकडे मामा सुद्धा तिला म्हणतात की अगदी योग्य विचार केलास तू, कौतुक करावं तेवढं कमी आहे. आकाश सुद्धा म्हणतो की खरंच ईश्वरी, वेल डन. अंजली सुद्धा म्हणते की आम्हाला खात्रीच होती तुझ्यावर सोपवलेली जबाबदारी तू नक्कीच पार पाडशील. आणि बघा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की गुरुजी हे सगळं ना फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. ईश्वरी म्हणते तुम्ही जर संकेत दिला नसता तर हे सहज शक्य झालंच नसतं. आणि प्रेक्षकांनो, इकडे यांना आनंद झालाय, पण इकडे आकाशचा चेहरा संताप आपल्याला समोर दिसतो आहे की त्याला खूप संताप झालेला आहे. गुरुजी म्हणतात की हे यश साक्षात
साक्षात दत्तगुरूंनीच तुझ्या पदरात घातलंय. ज्या भक्तीची परीक्षा घेतली त्यांनी ती चोख तू पार पाडलीस. प्रेक्षकांनो, इकडे मामीचा पण चेहरा आपण अजूनही बघतो की अजूनही असा चिरखडलेला, असं त्यांनी स्वतःच्या तोंडात मारून घेतली की काय असं झालेलं आहे. आणि इकडे हा राजेश सुद्धा. पण असो, गुरुजी म्हणतात चला आता अभिषेकाची तयारी करून घेऊयात. का प्रेक्षकांनो, इकडे मामा परत घोषणा देतात की दत्तगुरु महाराज की जय, आणि सगळेजण मनोभावे पाया पडतात. आणि बघा आता इकडे त्यांनी अभिषेकाची पण तयारी केलेली असते. प्रेक्षकांनो, आता अभिषेकासाठी इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघं बसलेले असतात आणि गुरुजी अभिषेक करत असतात. आणि गुरुजींनी सांगितले असते की एक एक फूल दोघंही एक एक पावलांवर म्हणजे पादुकांवर वाहा. प्रेक्षकांनो, जसा आपण अभिषेक करतो तसाच यांनी अभिषेक जोडीने पार पडलेला असतो आणि अर्णवला सुद्धा याचा फार आनंद असतो. बघा प्रेक्षकांनो, हळदी कुंकू वाहते त्या पादुकांवर, अक्षता वाहता आणि हळदी कुंकू ईश्वरी स्वतःच्या कपाळालाही लावते. आणि त्याच्यानंतर गुरुजी म्हणतात की चला, अशा प्रकारे हा अभिषेक सोहळा संपूर्ण झाला आणि ही पादुकांचा आशीर्वाद घ्या. आणि प्रेक्षकांनो, इकडे बघा, अर्णव आणि ईश्वरी दोन्ही एक एक लावून ते पादुका उचलतात आणि कपाळावर आपल्या आशीर्वाद घेतात. बघा प्रेक्षकांनो, इकडे यांनी दर्शन घेतलेलं असतं आणि इकडे राजेशचा चेहरा खूप पडलेला असतो. त्यामुळे अंजली त्याला खांद्यावर हात ठेवून विचारते की काय झालं. तेव्हा राजेश हसून म्हणतो की नाही ग, काही नाही. गुरुजी त्यांना अर्णव आणि ईश्वरीला आशीर्वाद देतात की तुमचा संसार सुखाचा हो, तुमच्या घरावर दत्तगुरूंची अखंड कृपा राहो. प्रेक्षकांनो, त्या पादुका परत त्यांच्या जागेवर जातात. सगळ्यांना दर्शन जे घ्यायचं आहेत ना पादुकांचं, आता असो, आता इकडे अर्णव ईश्वरी जोडीने त्या गुरुजींचे पाया पडतात. ते गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात की शुभम भवतु. नंतर मामा आणि मामी हे दोघेही त्या गुरुजींचा आशीर्वाद घेतात. नंतर आपण बघतो की अंजली आणि हा राकेश हे दोघेही गुरुजींचा आशीर्वाद घेतात. नंतर राहतात आजी आणि त्यानंतर राहतो तो आकाश. ह्या प्रेक्षकांनो, इकडे आता आजीने आशीर्वाद घेतलेला असतो, पण गुरुजी बघा आता त्यांना काय विचारतात. ते गुरुजी म्हणतात की सुभद्राताई, तुमचं मन शंकाग्रस्त दिसतंय. काय शंका आहे? अगदी निसंकोचपणे विचारा. आजी म्हणतात की गुरुजी, एकच शंका आहेत मनात. पादुकांच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे तर काही वाईट परिणाम तर. तेवढ्यात गुरुजी म्हणतात की अगदी निर्धास्त राहा. आजी म्हणतात की कारण दत्त महाराज दयाळू आहेत, त्यांच्या चुका कायम पोटात घेतात. आणि आजी म्हणतात की बस बस, फक्त एवढी शंका होती मनात. गुरुजी, जे पाय आमच्या घराला लागले हे आमचं थोर भाग्य आहे. आजी म्हणतात की आमची सगळी संकट टळली. गाणा प्रेक्षकांनो, आजीच्या मनात अजून एक शंका असती, पण आजी ईश्वरीकडे बघतात आणि हे अर्णवला पण कळतात. आता अर्णवला पण माहितीये की आजीला ईश्वरी अजून आवडत नाही किंवा स्वीकारलेलं नाहीये. बघा आता हे गुरुजी काय म्हणतात त्यावर. ते गुरुजी म्हणतात की सुभद्राताई, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली. आजी म्हणतात की काय झालं, सेवेत काही कमी पडलं का? आजी म्हणतात की बोला ना गुरुजी, सेवेत काही कमी पडलं का? गुरुजी म्हणतात सेवेत नाही, तुमच्या मनात एक शंका राहून गेली. म्हणतात की तसं काहीच नाही, माझ्या मनात जी शंका होती ती मोकळेपणाने विचारली मी आणि तुम्ही त्याचं निरसनही केलं. बघा प्रेक्षकांनो, इकडे गुरुजींनी अगदी बरोबर ओळखलेलं आहे. ते म्हणतात की गुरुजी म्हणतात आजींना की तुमच्या मनात तुमच्या नातसुनेबद्दल अजूनही शंका आहेत. बघा प्रेक्षकांनो, हे तर अगदी खरं ओळखलं. आता आजी ईश्वरीकडे बघतात. गाणा प्रेक्षकांनो, हे सगळ्यांनाच माहित असतं, त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला चिंता दिसते आणि अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघता. बघा गुरुजी ते पादुकांवरचं एक फूल घेऊन आजींच्या हातात देतात आणि आजी ते फूल स्वीकारतात आणि गुरुजींचे दर्शन घेतात. हे बघा प्रेक्षकांनो, इकडे ते गुरुजी म्हणतात की मी फक्त गुरूंचा संदेश वाहत आहे. गुरुजी म्हणतात की माझ्या शब्दांवर विश्वास असेल तर एक गोष्ट सांगतो. गुरुजी म्हणतात की तुमच्या घरात ईश्वरीच्या रूपानं लक्ष्मीचं पाऊल पडलंय. गुरुजी म्हणतात प्रेक्षकांनो की ईश्वरी लाखात एक अशी सून आहेत. बघा प्रेक्षकांनो, इकडे आता असं वाटतंय की वल्लरी मामीच्या सगळ्या याच्यावर पाणी फेरलेलं दिसतंय. बघा इकडे आकाशला आणि मामाला सुद्धा आनंद होतो हे ऐकल्यावर. अर्थात त्यांना तर माहीतच आहे ते कधीच ईश्वरीला हिणवत नाहीच.
गुरुजी म्हणतात की ती तुमचं घरदार उजळून टाकणार आहे. ती जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत या घरातली सुख, समृद्धी आणि शांती कधीही कमी होणार नाही. गुरुजी म्हणतात की त्यामुळे मनातली शंका काढून टाका. प्रेक्षकांनो, इकडे अंजलीला तर माहीतच आहे, अंजली नेहमी ईश्वरीची साथ देत असते. पण गुरुजींचं हे बोलणं ऐकून अंजलीचा आनंद गगनात मावेन असं झालेला आहे. गुरुजी म्हणतात की या सुखासाठी तुम्ही सुनेचा लवकरात लवकर स्वीकार करा. प्रेक्षकांनो, इकडे आजी सुद्धा गुरुजींच्या आदेशाला होकार दर्शवतात. काय वाटतं तुम्हाला आता, आजी ईश्वरीचा स्वीकार करणार की नाही हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्रेक्षकांनो, इकडे आता गुरुजींनी सांगितलंय त्याप्रमाणे सगळ्यांना आनंद झाला. असंच वाटतंय की अंध भला तो सब भला, असंच काहीसं इथे आज यांच्या घरामध्ये झालेलं आहे. प्रेक्षकांना आता ते गुरुजी आणि दत्तांच्या सुवर्ण पादुका या घरातनं म्हणजे गुरुजी घेऊन गेलेले असतात, आशीर्वाद देऊन गेलेले असतात. बघा आता सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि सगळे जण असतात तिथे. पण मामा बघा काय म्हणतात आता. मामा म्हणतात की जाता जाता गुरुजी छान आशीर्वाद देऊन गेलेत म्हणून किती प्रसन्न वाटतायत ना. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला प्रसन्नता दिसतेच आहेत प्रेक्षकांनो, त्यात तर काही शंकाच नाहीये. अंजली म्हणते की खरंच आता अभिषेक सुद्धा छानच झाला, पण अजूनही आजी आपल्याला चिंतेत दिसत आहेत. हा प्रेक्षकांनो, ईश्वरीचं लक्ष जातं आणि ईश्वरी अर्णवला सांगते की एकत्र आहोत तुझ्या समोर. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव ईश्वरीने हातात हात घेतलेला असतो आणि त्याच्याकडे बोट दाखवतात. ते बघून त्याला अजूनच जास्त संताप आणि त्रास होत असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आता आपण बघू पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव म्हणतो की नाही जमणार. ईश्वरी म्हणते की नाही जमणार, काय नाही जमणार. अर्णव म्हणतो की गुंता सोडवणं तुला नाही जमणार. ईश्वरी संतापून म्हणते की हा गुंता आता तुम्हीच सोडवा. आणि अर्णव म्हणतो की हा गुंता तर मी सोडवणारच आहे, तेही तुझ्यासोबत. बघा आता प्रेक्षकांनो, इकडे हा राजेश अंजलीच्या मनात आता काय काय भरवतो ते. तो राजेश म्हणतो की पादुका कशा चोरीला गेल्या हे याबद्दल मला अर्णवने मगाशी ज्या प्रकारे विचारलं ना, माहित नाही का, पण त्याचा सूर थोडा खटकला ग मला. बघा प्रेक्षकांनो, आता इकडे अंजलीला त्याने अजून टेन्शन मध्ये टाकलेलं असतं आणि हा राजेशकडे मनोमन म्हणतो की तुझ्यात आणि तुझ्या भावामध्ये कसा वणवा पेटतो तू बघच आता चिंटुकल्या. बघा प्रेक्षकांनो, इकडे आता असा उद्याचा भाग दाखवलेला आहे. पण आता मला एक गोष्ट अजून तुम्हाला सांगावीशी वाटत आहे की मला तरी वाटतंय की आता आजीने गुरुजींना परत बोलवावं आणि परत ईश्वरीची आणि अर्णवची पत्रिका बघावी असं तरी काहीसं वाटत आहे. चला, आता ह्या मालिकेचा एपिसोड इथे संपला. आपण पुन्हा भेटूया उद्याच अशा इंटरेस्टिंग रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी की आजी. आजी म्हणतात की अर्णव म्हणतो की सगळं व्यवस्थित झाले आजी, तुझं लक्ष नाही येत जेवणाकडे, कसला विचार करतेस एवढा. आजी म्हणतात की काही नाही रे, आज जे घडलं त्याचाच विचार करत होती. मामा म्हणतात की अगं आई, एवढं सगळं चांगलं घडलंय ना, मग आता विचार नको करूस. बघा आता आगीत तेल ओतायला आलीच. मामी म्हणतात की विचार नको करू असं म्हणणं खूप सोपं आहे, पण गुरुजींसमोर आणि पालखी घेऊन आलेल्या लोकांसमोर जायची ती लाज गेलीच हो ना. मामी म्हणतात की काही काळापुरतं का होईना पादुका तिथे नव्हत्या, त्याचाच त्रास होतोय आईंना, हो की नाही हो आई. आता बघा प्रेक्षकांना, ही वल्लरी आजींचं म्हणजे पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करते, कारण आजींचे कान भरवले की वल्लरीचा फायदा होतो ना प्रेक्षकांनो, म्हणून. बघा पण आजी त्यावर लगेच उत्तर करत नाही, शांततेत बोलतात तिच्याशी. बघा प्रेक्षकांनो, इकडे आकाश म्हणतो की बट पादुका चौरंगाच्या खाली ठेवल्या कोणी, इट इज स्ट्रेंज. आणि इकडे बघा मामी म्हणतात की हा काय प्रश्न पडला रे आकाश तुला, बळजबरीच्या सुनबाईनेच ठेवल्या पादुका तिकडे. बघा प्रेक्षकांनो, एवढं गुरुजींनी सांगितलं तरी या मामीच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाहीये. किती काय झालं की सगळ्या गोष्टी बळजबरीची सुनबाईवरच येते. बघा ईश्वरीला हे वाईट वाटतं आणि अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की कूल डाऊन. मामा म्हणतात की वल्लरी शू, आणि इकडे वल्लरी म्हणते शू, नेमक्या पादुका तिथेच ठेवल्या हे तिला कसं कळलं. आणि बघा प्रेक्षकांनो, आजी म्हणतात की वल्लरी यात तिची काही चूक नाहीये आणि गुरुजींनीही तसंच सांगितलेलं आहे, उगाच असं तिच्यावर शंका घेऊ नको ग. वल्लरी म्हणते की बरं ठीक आहे, 1 मिनिटात धरून चालू की हे तिने केलंच नाहीये, पर मग कुणी केलं. बघा प्रेक्षकांनो, हा तर एक प्रश्नच राहिलाय की त्या पादुका नेमकी कोणी त्या चौरंगाखाली ठेवल्या किंवा चोरल्या असाही होतो. आता आपल्याला तर माहिती की हे सगळं राजेशचं किया धराया आहेत ते,
पण बघा आता हे एवढं लवकर त्याचं नाव समोर आणतील असं तर नाही ना. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हा राजेश घात खात असतो, तेवढ्यात हा अर्णव म्हणतो की जिजू. आणि बघा इकडे मामाला आणि ईश्वरीला असं वाटलं की अर्णवने म्हणजे राकेशचं नाव समोर आणलं की काय, पण लगेच अर्णव पुढे बोलतो. अर्णव म्हणतो की तुम्हाला काय वाटतं जिजू, कोण असेल, कोणाचं लक्ष असेल त्या सुवर्ण पादुकांवरती. बघा प्रेक्षकांनो, इकडे ते लगेच त्या राजेशला ठसका जातो. बघा प्रेक्षकांनो, लगेच अंजली त्याला पाणी देते. आणि इकडे आकाश म्हणतो की दादा, तू असं अचानक त्यांना का विचारतोयस, हाऊ वुड यू वी नो. बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव म्हणतो की कमॉन आकाश, क्रिमिनल. बघा प्रेक्षकांनो, हा अर्णव अर्धवट बोलतो आहेत ना, तर मामाला आणि ईश्वरीला असं वाटतं की हा असं का बोलतायत, म्हणजे त्यांना माहितीच आहे. पण इकडे आकाशला, मामीला थोडंसं असं कन्फ्युजन होतंय की हा अर्णव असा काय बोलतो आहे अर्धवट. आणि बघा अर्णव आता पूर्ण वाक्य करतो आणि म्हणतो की क्रिमिनल, लॉयर लॉयर. आकाश म्हणतो हा हा. आणि अर्णव म्हणतो की कसं आहे ना, क्रिमिनलचा माइंडसेट कसा असतो, तो कसा विचार करतो, हे आपल्यापेक्षा त्यांना जास्त माहिती असेल. अर्णव म्हणतो की राईट जिजू. आणि बघा अंजली पण म्हणते हो खरंच, तुम्हाला जर कोणावर डाऊट असेल तर सांगा ना. आणि इकडे हा राजेश म्हणतो की डाऊट असंच तर नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की अशी वाटते की करणारी व्यक्ती जी कोणी आहे ती खूप हुशार आहे. बघा प्रेक्षकांनो, हा स्वतःलाच एवढं हुशार म्हणून घेत आहे. एकही पुरावा सापडला नाही त्या व्यक्तीकडे इंडिकेट करणारा, म्हणजे बघा ना, नाही का. आणि त्याचं बोलणं असतं हे अर्णव, ईश्वरी आणि मामांसाठी. अर्णव म्हणतो की पण असं नेहमी नाही होत ना जिजू. अर्णव म्हणतो की आय मीन क्रिमिनल कितीही हुशार असला तरीही काही ना काही पुरावा मागे सोडून जातोच. इकडे राजेश म्हणतो की लेट्स होप त्या क्रिमिनलनी नक्कीच काहीतरी पुरावा सोडला असेल. आणि राजेश म्हणतो की बघू कळेलच तर. पण तो राजेश म्हणतो की मला विचाराल तर हे काम आपल्या घरातल्या कोणाचं नाही तर बाहेरच्या कोणाचं तरी असेल. तेवढ्यात मामी म्हणतात की बाहेरचे. आणि हा राजेश म्हणतो की हो नक्कीच, म्हणजे कसं आपल्याकडे पालखी आणि सोन्याच्या पादुका आल्यात हे बातमी बाहेर गेलीच असणार. दर्शनाला आलेल्यांपैकी कोणीही केलं असेल हे, यू नेव्हर नो. आणि आजी म्हणतात की यावर शक्य आहे, सोन्याचा मोह कोणाला काय करायला लावल यावर काही शंकाच नाही. म्हणजे देवाच्या पादुका सुद्धा सोडत नाही, म्हणजे अगदी कहर आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता माहिती आहे राजेशला प्रश्नांचा भडीमार झाला तर आपण अडकू, त्यामुळे तो म्हणतो की मी जरा आलोच फोन करून. आणि बघा प्रेक्षकांनो, हा राजेश आता तिथनं उठून बाहेर निघून जातो. बघा प्रेक्षकांनो, इकडे या राजेशचा तो खूप संताप झालेला असतो ईश्वरीवर. बिचारा फोनचं नाटक करून तर बाहेर आलेला असतो, पण काय करणार आता. बघा इकडे हा राजेश म्हणतो की माझ्या इंदोरी जिलेबीने माझ्या सगळ्या प्लॅन चौपटची वाट लावून टाकली. आता खूप मोठं नुकसान केलं आहे तिने आज माझं. त्या सोन्याच्या पादुका विकून सगळे प्रॉब्लेम एका झटक्यात संपले असते, पण आता कुठून आणू एवढे पैसे त्या दादाला द्यायला. बघा प्रेक्षकांनो, याला टेन्शन तर खूप आलेलं आहे, कारण तो दादा आपल्याला माहिती आहे आणि त्याचा बॉस तर आपल्याला माहितीच आहे. बघा आता याला कोणाच तरी फोन येतो. आणि बघा आता दादाचाच फोन असतो. आणि हा राजेश म्हणतो हा दादा तर त्याची गर्लफ्रेंड असल्यासारखा फोन करतो मला. आणि फोन कट करतो आणि म्हणतो की हट. आणि बघा प्रेक्षकांनो, आपण बघतो तर इकडे अर्णव आलेला असतो आणि बाजूने रांगोळी त्याच्या तो उभा असतो तिथं, गोल राऊंडने रांगोळी काढत असतो. आणि त्याच्याबरोबर ईश्वरी सुद्धा असते. अर्णव रांगोळी घेऊन गोल काढतो राकेशच्या बाजूला, आणि इकडे ईश्वरी सुद्धा राग घेऊन येते आणि गोल काढते त्याच्या बाजूला, म्हणजे त्याच्या आयुष्याची राख रांगोळी करतात असंच काहीसं आहे. बघा प्रेक्षकांनो, त्या दोघांनी त्याच्या भोवती गोल अशी राख आणि रांगोळी अशी काढलेली असते आणि त्याला समोरासमोर असं भिडतात दोघे, पण त्याच्या बाजूने असे गोल गोल राऊंड देखील मारतात. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी तिच्या राखेचे हात असे झटकत असते. आणि तो राजेश म्हणतो की हे काय चाललंय तुमचं आणि हा राजेश म्हणतो हे काय आहे. ईश्वरी म्हणते की राख. आणि ईश्वरी म्हणते की आम्ही तुझी अशीच राख रांगोळी करणार आहोत. हा राजेश म्हणतो हो का, आणि टाळ्या वाजवतो आणि म्हणतो की वाह. आणि राजेश म्हणतो की चला. पण इकडे ईश्वरी आणि अर्णव धीट असतात. ईश्वरी म्हणते की आजपर्यंत माणसांशी वाईट वागत होता, आज पादुका चोरून देवाशी वैर घेतलंयस, आता तुला शिक्षा करेल. आणि हा अर्णव त्या राजेशच्या खांद्यावर हात आपटून म्हणतो की एक गोष्ट कळते का तुला, प्रत्येक बाबतीत हरतोयस तू. युअर एम
इज नीड असं काहीतरी अर्णव बोलतो. अर्णव म्हणतो, काय म्हणाला होतास तू? पादुका शोधून दाखवा, हिंमत असेल तर. अर्णव म्हणतो, शोधल्या. आता ईश्वरी म्हणते की अंजली ताईंचा विचार करू, तुझ्याबद्दल आम्ही कोणाला सांग